साईमाई सकाळ आमची मंडळी उठलेली आहे, सगळी रेडी होतात बघा. चला रे पोरांनो, आता बॅग घेऊन आम्ही चाललोय खाली जाऊन चाय नाश्ता करतो. आता आरती झाले सगळे, आमची मंडळी चाय नाश्ता करायला आली आहे. चाय आणि बिस्किट आहे. पालखी निघाली यातून वस्तीवरून. आता चहाचे पॉइंट वर थांबलेली आहे पालखी. पोरं सगळी दमून बसलेली आहेत, बघू शकता. दमलीत सगळी माणसं बसलीत. आमचे 2 सेवेकरी पण आलेत पाणी घेऊन. ते ना रिक्षाला नवीन खर्च केलाय बघा, पालखीचा बॅनर लावलेला आहे, बघू शकतो तुम्ही. फक्त साऊंड सिस्टम बंद ठेवली सध्या, नंतर चालू होईल. मंडळी आमची बसलेली चहा प्यायला. आता कुकरचं भेटते म्हणून किती पण घ्यायचं, 4चे पुरं झालं. आता नाही एक 4 बिस्किट घेते माणूस, एकडे मला 4 पुरं खातय. नाव म्हणजे खाते याच्यावर नाव येणार. आता निघाले चहा पॉइंटशी. आता आमचे 2 सेवेकरी आलेत, पाणी घेऊन आले. सायरम पान द्या, सायरम पान द्या. अशीच सेवा करत राहा. बघू शकता तुम्ही आमचे सेवेकरी सगळ्या मुलांना पाणी देत आहेत. आता नाश्ता पॉइंटला पोहोचलेलो मी, आणि आमची अर्धी मंडळी येऊन थांबलेले इथं. गाड्या तर सगळे लागलेले आहेत. कमेरी मंडळी सगळी आलेली आहेत. माऊली पालखी आलेली आहे आपली नाश्ता पॉइंटला. आपली मंडळी पण आहे, सायरम भाऊ पण आले आपले, सगळे दमलेच सगळे. आपले सेवक आपल्याला नाश्ता देत आहेत. सगळी पोरावर नाश्ता करायला बसलेले आहेत. आज नाश्त्याला आपले कांदे पोहे आहेत. हा नाही 2 झाले. मस्त बघू शकतो मी, सनसेट पण आलेला आहे चांगल्या प्रकारे. आता आम्ही चालूया आमच्या होल्डवर, दुपारच्या होल्डवर. चला आता भेटू आपण आपल्या होल्डवर गेल्यावर. कलर गेला तर पैसे परत. ती गॅरंटी देऊ शकतो आम्ही. कलर गेला तर पैसे परत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला देतो पैसे परत, तुला आम्हाला नको. बॉडी बाबा पुढच्याशी उतर नको. आता आम्हाला ही थार रॉक्स नवीन घ्यायची आहे. किती वेळ पवार, किती आहे प्राइस हिची? प्राइस काहीतरी 25-40 लाख बघू शकता. आणि याला ट्रॅक्टर घ्यायचं घरी. ट्रॅक्टर घ्यायचंय घरी. कोणाला घ्यायचं गेलेला? तू ट्रॅक्टर बसशील तरी का? हो बसलो आता, काय करणार. बस बस चालेल, मग आपण याला ट्रॅक्टर घेऊ. आणि आर्यनला काय पाहिजे? आर्यनला बस ते टेम्पो. आर्यनला बेबी पिंक घेऊ. आर्यनची गाडी आहे. आर्यनला हे आर्यनला ही देऊ टेम्पो. बीएमसीची घंटा गाडी. आर्यन घेऊन देऊ का घंटा गाडी? बसू कुठं? कलर मॅच होते दोघांचा. जाऊ दे, दोघांचा कलर मध्ये. कलर घ्यायला तर पैसे परत, असा विषय. माझ्या कलरचा विषय वस्तीच्या हॉलला आमची पालखी पोहोचलेली आहे. आता
दुपारच्या हॉलला पालखी पोचलेली आहे. आता आम्ही चालू आमच्या हॉलमध्ये आणि हाच शंकरचं मंदिर आहे. नंतर तुम्हाला दाखवणारच शंकर देवाचं मंदिर. टेम्पो पण लागलेले आहेत. चला जाऊया हॉलमध्ये. सगळी मंडळी झोपलेली आहे दुपारच्या हॉलवर. बघू शकतो मी सगळे दुपारच्या हॉलवर मंडळी झोपलेली आपली. सगळी मंडळी उठलेली आहे. आपली मंडळी सगळी उठून बसलेली आहे. सगळी सगळे चालले फ्रेश व्हायला. चला जाऊ फ्रेश व्हायला. पण आता चड्डी क्रिश ओबीसी तिला पोहून आली सगळी. आमची आरती तयारी झालेली आहे. आरती सुरू सगळे साई वारकरी जेवायला बसलेले आहेत. मेनू आहे मटरची भाजी, चण्याची भाजी, भाकरी, पापड, लोणचा आणि स्वीटमध्ये लाडू, हलवा आणि हलवा गाजरचा. आणि आमची सगळी पाहुणी मंडळी बसलेली जेवायला. 2 प्लेट हलवायच्या घाले नाही. 2 झालेच भारी पाहिलं मंदिर तुम्हाला दाखवतो. दत्ताचं मंदिर आहे. शंकरची पिंड आहे. इकडे साईडला तलाव पण आहे. मग तलाव पण दाखवतो. शंकरची पिंड दाखवतो. मंदिरात जाऊन दर्शन घेतला. मंदिराच्या बाहेरच तलाव आहे. बघू शकता. कबूतर पण खायला टाकलं वाटतं. कबूतर आहे तिथे. आता आम्ही निघालोय आमच्या दुपारच्या वस्तीवरून. आता आमची वस्ती आहे कल्याणला. आता कल्याण मार्गे निघालोय. बघा लिंबू सोबत रेडी झालेले आहेत. मस्त मिसळून पिऊ. आज चेतन बघा कसा सनस्क्रीन लावून बसलाय भाऊ. गाईज बघू शकता तुम्ही चेतन भाई आपला बघा कसं चालायला लागलंय. बाईचे आता आवडेट झालेले आहे. पाय असते असते लांब होत चालले बाईचे. बाईचे पाकी चाललेले. बाईचा कास्त्र बाई बाई दाखवतो बघा. ही बिंदूवरची शर्यत जिंकलेली आपण. हीच गाडी तुम्हाला बघायला भेटणार आहे. हीच गाडी तुम्हाला भेटणार आहे. आजचा आजचा फक्त दुसरा दिवस आहे. आणि दुपार नंतर आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे खिरकलीवरून. अजून आम्ही कल्याणमध्ये पण नाही पोहोचलो. इथं त्यांची बांगडी झालेली आहे. अजून पुढचे आपले 6 दिवस कसे काढतील ते बघायला लागतील. नाही तर आपल्याला त्यांना न्यायलाच. त्यांना सहारा द्यायला पाहिजे. त्यांना सहारा देऊ आपण त्यांना. आता आपली ॲम्ब्युलन्स पाठीत आहे. ॲम्ब्युलन्स मी टाकू आणि घरतीचा प्रवास चालू करू यांचा.
आमचे पहिले झेंडेवाले आम्हाला भेटलेले आहेत. आयशी गाड याच्या आईशी गाण बघा आयशी गाड दाखवतो बघा. आयकॉन प्लेअर आहे भिवंडी मध्ये पण याच्या आईचं आयकॉन आहे. हा? काय रे काली पाड्यानं आयकॉन आहे एवढी लांब पण भिवंडी भिवंडी भाई कुठं हा सगळी काय आयकॉन आहे. आमचा छोटा साई वारकरी पहिला झेंडा घेऊन पुढे पुढे आमच्या सोबत येते बघू शकता. चिकू किती वय तुझं 14 वयात बाबांची याला ओढ लागलेले बाबांच्या भेटीला निघालाय तो 14 वयात बघू शकता तुम्ही. आणि तो पण पहिला झेंडा घेऊन मानाचा. साईराम माऊली आम्ही आता कल्याणमध्ये पोहोचलेलो आहेत. आता आम्ही पत्रीपूल सोडलेलं आहे आणि आता हा कल्याणचं मार्केट आहे. मार्केटजवळ पोहोचलेलो आम्ही आणि आमच्या झालेले आहेत पासण्या पासपूस. आम्ही लय दमलेलो आहेत. पाय पण खूप दुखतात आमचे आणि फोड पण आलेत पायाला काही गांचे. आणि वरून आमचा झेंडा आता पुढे पुढे गेला आहे. आम्ही थोडा आस्ते चालतो. काहीतरी 2 ते 3 किलोमीटर आमची वस्ती आहे. आता आम्ही थोडं तर कल्याणच्या घंटीजवळ पोचू. आमची मंडळी तर आम्हाला जॉईन झालेली आहे सगळी. बदाम शेक प्यायला थांबलेत सगळं. आम्हाला बदाम शेक दिलाय. तर काय या आता मस्त फालुदा प्यायला मरणीचं पासपूस झाल्यात. कितीचा पल्ला होता आपला आजचा 18 दुपारच्या वस्तू होते 18 किलोमीटर. काय ना पासनं लय डेंजर फिरल्यात. अजून पोचलो बी नाही. अजून जायचं आम्हाला. तिथे गेल्यावर आता आपण डायरेक्ट जावायला घ्यायला गेलं. मरणीची झोप करायला लागेल ताणून तेव्हा कुठं उद्यासाठी आम्ही फिरू. आजचा दुसरा दिवस आहे. आता बदाम शेक पिऊन निघलो आम्ही. आता आर्यन स्टारबकला गेला होता आपल्याला कॉफी आणायला. त्या आर्यने आपल्याला कॉफी पण आणलेली आहे बघू. तिथं आर्यन आलेलं आहे. आर्यनसाठी थांबलो तुम्ही. आता आर्यन आलेलं आहे. बिचारा खूप कष्ट घेतले बिचाऱ्यांनी कॉफी पियायची. आता आर्यने आपल्याला कॉफी आणलेली आहे स्टारबकची. आम्ही कल्याणमध्ये पोहोचलेलो आहेत. वस्तीचं किलोमीटर का ते 1 किलोमीटर होती बाकी आहे. आता कॉफी पित आम्ही चाललोत पुढं पोहोचू. थोड्या वेळ येतात वस्तीवर. तुम्हाला दाखवतो वस्ती आमची आजची. आता आम्ही घराजवळ पोहोचलो आहेत कल्याणला. इथून काहीतरी आमची वस्ती 10 मिनिटावर आहे. आणि आम्ही आता दोघंही कॉफी घेतलेली आहे आर्यननी आणि मीनी. आम्ही दोघं कॉफी पित चाललोत. आता आमची गँग कुठं गेलेली आहे काय माहिती नाही पण आम्ही माग आहेत आणि आम्हाला वस्ती माहिती आहे म्हणून आम्हाला एवढं टेन्शन नाही. आता आपण डायरेक्ट वस्ती पॉईंटवर गेल्यावरच भेटू. तुम्हाला दाखवतो ते गेल्यावर वस्ती कुठे आहे ती. बघू शकता विजोशी. साईराम माऊली फायनली आम्ही आमच्या हॉलवर पोहोचलेलो आहेत. जिल्हा परिषद शाळाचा हॉल आहे. आमचे साई सेवक आमच्याकडे थांबलेत आणि टेम्पो पण लागलेले आहेत. बॅगी बाहेर काढलेले आहेत. जेवणाची तयारी चालू आहे आणि अर्धी मित्र आमचे आणि साई वारकरी आपले आराम करायची तयारी तुले. आमची माणसं येऊन आराम करायला बसली वाटतं. आता जाऊन आम्ही आराम करतो. आता पोहोचलो आम्ही फायनली. आता मस्त जागेवर पोहोचलो. तिथून साईडला पबजी खेळते. आता जरा आराम करतो मग जाऊन फ्रेश होतो. सगळेजण आता मित्र आलेत आपले बघू शकतो तुम्ही. बाकी सगळे बसलेत इथं येऊन आराम करतात. आम्ही पण थोडाफार आराम करतो नंतर फ्रेश होतो. आता पालखी पोचलेली आहे.
आता आमचं जेवण झालेलं आहे. आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. ते सगळं आपल्या हातापायाची मालिश करतात. तर मालिश करायला आम्ही आता चेतनला बोललोय. चेतन बोलतो खूप चांगली मालिश करतं. बघू शकतो मी फुल पाय बी मालतायत आणि मालिश करायला कोणती बोलले. आपला लय भारी माणूस आहे हा. येणाऱ्या पिढीचा कामा. साईराम माऊली, साईमय रात्र. भेटू आपण नेक्स्ट पार्ट मध्ये.